महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये मानहानीकारक पराभवाला सामोरे जावं लागलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या पराभवाचं खापर ईव्हीएम वर फोडलेलं आहे। परंतु फक्त ईव्हीएम वर जबाबदार आहे का यांच्या पराभवाला दुसरी काहीच कारण नाही आहेत का? लोकसभेला महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागेंवर विजय प्राप्त झाला आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते, शिवसेनेचे नेते काहीशे हवेतच गेले। त्यांना वाटले की आता हेच वातावरण पुढील 7 ते 7 महिने टिकून राहील आणि आरामात पुन्हा आपण सत्तेमध्ये येऊ विधानसभेला। यामध्ये काँग्रेसचे नाना पटोले यांना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले। त्यानंतर शिवसेनेचे जे संजय राऊत आहेत त्यांनाही शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल म्हणून स्वप्न पडायला लागलेत आणि या दोघांमध्ये एक शीतयुद्ध सुरू झालं। हा यांच्यावर आरोप करायचा, तो त्यांच्यावर आरोप करायचा, एकामेकांमध्येचे एक भांडण चालू झालं। त्यानंतर फक्त एक शरद पवार साहेब होते ज्यांनी संयम राखला व त्यांनी जमिनीवर फिरले, वातावरण निर्माण केलं। दुसरीकडे काँग्रेस असेल, शिवसेना असेल हे प्रचारामध्ये कुठेतरी मागे पडल्याचं आपल्याला पाहायला भेटले। अनेक ठिकाणी जागा वाटपामध्ये यांच्या घोळ झाला। जिथं काँग्रेसचा प्रभाव जास्त आहे तिथं शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी जागा दापल्याचं बोललं जात आहे व त्या जागेवर आता काँग्रेसच्याच लोकांना ते म्हणत होते की तुम्ही आमचा उमेदवार आता निवडून आणा। काँग्रेसने तिथं अपक्ष उमेदवार बंडखोर उभे केले होते। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी एकत्रितपणा काहीसा नाहीसा झाला। विधानसभेला जो लोकसभेमध्ये होता तेच या निकालातनं दिसत आहेत। अनेक ठिकाणी त्यांच्या बंडखोर उमेदवारांनी बऱ्यापैकी मतदान घेतल्यामुळे त्यांचे जे अधिकृत उमेदवार आहेत तेच पराभूत झाले। दुसरीकडे महायुतीने एकत्रित येऊन जे भांडणं तडणं होती जागा वाटपामध्ये ती सगळी मिटवली व निवडणुकीमध्ये आपलं मतदान एकमेकांना ट्रान्सफर झालं पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खास मेहनत घेतली। त्यांनीच भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले की अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या जागा जिथं आहे त्यांना जिंकण्याची जबाबदारी पण आपलीच आहे आणि त्यामुळे महायुतीला एक अभूतपूर्व यश भेटलं। तसंच महाविकास आघाडीने सुरुवातीला लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवली व त्यावर टीका केली, म्हटले की सरकारकडे पैसेच नाही, तिजोरीच खाली आहे। आणि त्यानंतर महाविकास आघाडीने स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही 3000 प्रति महिना प्रति महिलेला देऊ, यावर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली की बाबा सरकारी तिजोरीत पैसे नव्हते तर तुम्ही सत्तेत आल्यानंतर कुठनं 3000 रुपये देणार आहात। आणि लोकांनाही हा मुद्दा काहीसा पटला। लोकांचं मत असं होतं की यांनी निदान दिलं आहे, हे देणार आहेत असं म्हणत आहेत, त्यामुळे ज्यांनी काहीतरी दिलं आहे त्यांनाच आम्ही मतदान करू। त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा होता। यामध्ये मराठा आरक्षणामुळेच महाविकास आघाडीला लोकसभेला एक अभूतपूर्व यश भेटलं होतं। परंतु विधानसभेला महाविकास आघाडीने मराठा आरक्षण प्रश्नावर काय आपली भूमिका असेल यावर काहीच ठोस अशी भूमिका घेतली नाही। त्यामुळे मराठा समाजामध्ये पण एक संभ्रम निर्माण झाला व त्यांची मतं ही दोन्ही बाजूला विभागली गेली आणि दुसरीकडे ओबीसी मतदार जो होता त्यांच्यामध्ये एक असुरक्षता निर्माण झाली की जर काँग्रेस आलं तर काँग्रेस काय करणार आहे ओबीसी आरक्षणाचं, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर, याबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि त्यांनी त्यामुळे सध्या जे चालले आहे महायुती त्यांच्याच बरोबर राहू आणि त्यांच्या बरोबरच राहायला पसंत केलं आणि महायुतीला एक अभूतपूर्व यश भेटलं। महाविकास आघाडीला अति आत्मविश्वास एवढा होता की यांचे फक्त शरद पवार साहेबच निवडणुकीमध्ये प्रचाराचा रणधुमाळी पेटवली होती। ते जिथं जाईल तिथं त्यांच्या सभेला गर्दी होत होती। दुसरीकडे उद्धव ठाकरे शेवटच्या 10 दिवसात प्रचारात आले, त्यांनी थोडीफार गर्दी जमा केली, थोडंफार वातावरण निर्माण केलं, परंतु ते उशिरा प्रचारात आले, त्याचाही फटका कुठेतरी महाविकास आघाडीला भेटला। काँग्रेसचे पण राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रामध्ये म्हणावं तसं लक्ष दिलं नाही, 1-2 सभाच फक्त घेतले। त्यांनी कदाचित थोडे जास्त सभा घेतल्या असते, महाराष्ट्रामध्ये जास्त फिरले असते तर कदाचित काँग्रेसलाही चांगलं यश भेटलं असतं व त्यामुळे महाविकास आघाडीलाही बऱ्यापैकी यश भेटून महाविकास आघाडीची परिस्थिती चांगली राहिली असती या निकालामध्ये। परंतु निकाल लागल्यानंतर आता कशाला दोष द्यायचं याचं कारणच महाविकास आघाडीकडे दिसत नाही आणि त्यांनी सालाबाद प्रमाणे ज्यावेळेस पराभव होतो त्यावेळेस जसं ते ईव्हीएम वर खापर फोडतात तसंच यंदाही ते फोडत आहेत। परंतु ईव्हीएम मध्ये पण काही ठिकाणी घोळ आढळले आहेत, त्यामुळे ती शक्यता नकारता येत नाही। तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडीच्या पराभवाला कोण जबाबदार आहे? ईव्हीएम जबाबदार आहेत की महाविकास आघाडी स्वतः जबाबदार आहे? त्यांचा अति आत्मविश्वास त्यांना नडला की महायुतीने एक अभूतपूर्व यश मिळवण्यामागे महायुतीची एक रणनीती जी होती ती जबाबदार आहे? काय वाटतंय कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये।